ठक्करडोम येथे मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा, सिंहस्थ कुंभमेळा व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे नाशिक जिल्हा दौऱ्यावर असताना त्यांच्या हस्ते आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिक शहरात पहिल्या टप्प्यातील विविध 44 कामांच्या 5657.89 कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आलं। यावेळी ठक्करडोम येथे भव्य जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नाशिक जिल्ह्यातील भाजपचे आमदार, खासदार, पदाधिकारी, विभाग प्रमुख यांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली। यावेळी प्रमुख आकर्षण मनपा प्रभाग क्रमांक 31 चे माजी नगरसेवक तथा माजी शहर सुधार समिती सभापती श्री भगवान नाना दोंदे व भाजपकडून इच्छुक असलेले उमेदवार त्र्यंबक कोंबडे यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत लक्ष वेधलं। प्रथम पाथर्डी फाटा येथील छत्रपती शिवाजी महाराज व भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून ढोल ताशांच्या गजरात जोरदार शक्ती प्रदर्शन करत सभास्थळी रवाना झाले। यावेळी छत्रपती शिवाजी महाराज की जय, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो, भारतीय जनता पार्टीचा विजय असो, जय श्रीराम अशा विविध घोषणांनी परिसर दुमदुमून गेला होता। यावेळी संपूर्ण पंचक्रोशीतून भाजपचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला, नागरिक हजारोंच्या संख्येने उपस्थित होते। महाराष्ट्र राज्याचे माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या हस्ते सिंहस्थ कुंभमेळ्याचे मोठमोठे उद्घाटन तसेच जाहीर सभा आयोजित केलेली आहे। तसे आमच्या प्रभाग 31 मधून हजारोच्या संख्येने कार्यकर्ते तसेच आम्ही इच्छुक उमेदवार इथं सभेला चाललेलो आहे। तरी देवेंद्र फडणवीस साहेबांचं काम अतिशय सुंदर सूक्ष्म काम आहे। या महाराष्ट्राचा विकास अतिशय मोठ्या प्रमाणात चाललेला आहे। रस्त्यांचा विकास चाललेला आहे, मोठमोठे शहरांचा विकास चाललेला आहे। म्हणून महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री अतिशय सोजळ आणि हुशार मुख्यमंत्री असल्यामुळे हा विकास झपाट्याने चाललेला आहे। जनतेचा उत्सव अतिशय मोठ्या प्रमाणात आहे आणि पूर्ण प्रभाग 31 ची जनता भाजपच्या पाठीमागे सदैव उभे राहणार आहे अशी गॅरंटी देतो। थांबतो। जय हिंद, जय भारत। राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री देवेंद्र साहेब फडणवीस तसे देवाभाऊ आज आपण बघतो आहोत की गेल्या कुंभमेळा येत आहे। कुंभमेळ्याच्या निमित्त या नाशिक जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणचे पूल, बरेचसे काही रस्त्यांचे कामाचे उद्घाटन मुख्यमंत्री हस्ते होत आहे। तसंच म्हणावं लागेल की नाशिक जिल्ह्याला सर्वात प्रथम 6000 कोटी रुपये आज दिले आहेत आणि येणाऱ्या कुंभमेळ्यापर्यंत आणि काही रस्त्याचे, काही पुलांचे उद्घाटन होणार आहे। आणि निश्चित म्हणावं लागेल की कुंभमेळा असल्याने महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांना अतिशय लक्ष घालून तसेच महाराष्ट्र राज्याचे आपले कुंभमेळा मंत्री गिरीश भाऊ महाजन यांच्या दृष्टिकोनातून ह्या जिल्ह्याचं आणि या शहराचं काही दिवसातच मोठं काया पालटणार आहे। म्हणून निश्चित आज आम्हाला दिलेली जबाबदारी, आज आम्ही सर्व, मी असेल, त्र्यंबकराव कोंबडे असेल, सर्व कार्यकर्ते, महिला अतिशय उत्साहामध्ये देवेंद्र साहेबांच्या सभेला जात असताना मी तिथे सांगावं लागेल की गेल्या इथं सुद्धा मोठे कामं करत असताना पश्चिमच्या लोकप्रिय आमदार श्रीमती हिरे तसंच आमचे सर्व पदाधिकारी। नाशिक स्टार न्यूज साठी प्रतिनिधी राजेंद्र दोंदे, नाशिक शहर।